अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंगितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। जय श्री कृष्ण। आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेचा 11वा अध्याय। भगवद्गीता अध्याय 11 हा अध्याय भगवान श्रीकृष्णाच्या विश्वरूप दर्शनाचे वर्णन करतो। या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या विशाल आणि अद्भुत रूपाचे दर्शन देतात। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ते सर्व सृष्टीचे मूळ आणि नियंता आहेत। ते सर्व सृष्टीमध्ये विविध रूपे धारण करतात। ते चंद्र, ते सूर्य, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश, सर्व प्राणी आणि देवता आहेत। तेच सर्व सृष्टीचे स्रोत आहेत। श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांची काही विशिष्ट रूपे देखील दाखवतात। ते ब्रह्मांडाचे सर्जन करतात आणि त्यांचे संहारही करतात। ते सर्व देवतांचे आणि ऋषींचे आश्रयस्थान आहे। सर्व ज्ञान आणि शक्तींचे स्रोत आहेत। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्यांना भक्ती आणि समर्पणाने प्राप्त केले जाऊ शकते। जे त्यांना प्रेम करतात त्यांना ते आनंद आणि मुक्ती देतात। अध्याय 11वा हा गीतेचा एक महत्त्वाचा अध्याय आहे। तो भगवान श्रीकृष्णाच्या महानतेचे आणि सर्व सृष्टीवरील त्यांच्या नियंत्रणाचे वर्णन करतो। हा अध्याय भक्ती आणि समर्पणाच्या महत्त्वावरही प्रकाश टाकतो। तर भगवान श्रीकृष्ण हे सर्व सृष्टीचे मूळ आहेत आणि नियंता आहेत। तेच सर्व सृष्टीमध्ये विविध रूपे धारण करतात। ते सर्व ज्ञान आणि शक्तीचे स्रोत आहेत। त्यांना भक्ती आणि समर्पणाने प्राप्त केले जाऊ शकते। अध्याय 11वा प्रत्येकाला वाचून किंवा ऐकून तो आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या महानतेचे आणि आपल्या जीवनातील त्यांच्या स्थानाचे ज्ञान देतो। 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकून आणि त्याचप्रमाणे परात्पर भगवंताचे दिव्य स्वरूप जाणून अर्जुन भावनांनी भारावून गेला होता आणि त्याला वाटले की आता आपला मोहभंग झाला आहे। श्रीकृष्ण हे केवळ त्याचे प्रिय मित्रच नाहीत तर परात्पर भगवान आहेत हे त्यांनी मान्य केले। आता या अध्यायाच्या अगदी सुरुवातीलाच तो भगवान श्रीकृष्णाने कृपापूर्वक प्रकट केलेले ज्ञान कृतज्ञतेने स्वीकारतो। तर अर्जुनाच्या इच्छेनुसार भगवंतांनी त्याला आपले दिव्य ईश्वरी म्हणजेच विश्वरूप दाखवले। गीता म्हणते, पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्र। पुरुष सूक्त म्हणते, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातम। आणि अर्जुन म्हणतो, द्यावा पृथ्वी व्योरी दमंतरम हि व्याप्तम तवैकेन दिशश्च सर्वः। पुरुष सूक्तात म्हटले आहे, पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यान्तं दिवी ततो विश्वदम व्यक्रामत। गीतेत अर्जुन म्हणतो, त्वम आदिदेव पुरुषः पुराणम। पुरुष सूक्तात म्हटले आहे, वेदाहमेतं पुरुषम महांतम। तर याचा अर्थ आता आपण पाहू। पुरुष सूक्तातील पुरुष म्हणजेच गीता सांगणारे श्री भगवान कृष्ण। भागवतात म्हणूनच म्हटले आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं। कृष्णस्तु भगवान स्वयं। वेदोक्त वर्णन समजू न शकणारे आपल्यासारखे आपण त्यांचे वंशज वर्णन काय करणार? आपल्या दृष्टीने लोणी चोरून खाणारे, तोंडावर लोणी माखलेले आहे असे हे आपलेच रूप आरशात पाहून घाबरल्यासारखे करणारे आणि आईला सांगणारे की मी नाही खाल्ले, तो बघ प्रतिबिंबात जो आहे ना त्याने लोणी खाल्ले, असे साळसूतपणे सांगणारे।
आपणासारख्याला हे बालरूपच विलोभनीय होय, कारण त्या रूपाचीच आपण कल्पना करू शकतो, भक्ती करू शकतो. हे विश्वरूप भगवंतांनी का दाखवले? आपल्या दृष्टीने याबाबत विचार करता यावा, म्हणजे विचार करता येणं महत्वाचं. त्यासाठी महत्वाचा श्लोक म्हणजे मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः सद्वर्जितः निर्वैरः सर्वे भूतेषु यस्सः मामेति पांडव. भगवान म्हणतात, सर्व कर्मे माझी म्हणजेच परमेश्वराची होत. या बुद्धीने करणारा मतपरायण व संगविरहित आणि सर्व भूतांचे ठाई निर्वैर असा जो भक्त, हे पांडवा, तो मला येऊन पोचतो. परमेश्वरार्पण बुद्धीने म्हणजे जगातील सर्व कर्मे परमेश्वराची आहेत. तो खरा करता करविता आहे, आपण केवळ निमित्त मात्र आहोत. अशा निरभिमान बुद्धीने संसारातील व्यवहार करावेत. 33व्या श्लोकात भगवान अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात, निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. तू युद्धात केवळ निमित्त मात्र हो. वास्तविक या सर्वांना मी यापूर्वीच मारले आहे. सर्व अहंकार अभिमान टाकून मी करता, मी केले ही भावना सोडून देऊन खरोखरच निष्काम आणि निरपेक्ष भावनेने संसार करत राहणे, आणि तो सुद्धा समाचार म्हणजेच उत्तम प्रकारे, अर्थात आपली सर्व ताकद पणाला लावून करणे. म्हणजेच तत्वज्ञान किती सुंदर आहे ना. आचरण करण्याची ताकद आपल्यात आहे, पण आपली इच्छा नसते. आपण मी पण सोडू शकतो. एवढ्याशा देहाचा मीपणा जावा म्हणून भगवंतांनी विराट रूप दाखवले. भगवंता, ददामि बुद्धियोगम तम, असे वागण्याची बुद्धी आम्हास दे, ही आर्त भावना. इथे विश्वरूप दर्शन योगो नाम 11 श्रीकृष्णार्पणमस्तु.